नमस्कार. वृत्तदर्पण न्यूज चॅनल या स्थानिक वृत्तवाहिनीचा शुभारंभ दिनांक 24 जून 2016 रोजी झाला. या वाहिनीचा उद्घाटन समारंभ सोलापूरच्या इतिहासात प्रथमच लाईव्ह स्वरूपात प्रक्षेपित झाला. या चॅनलसाठी चॅनल प्रमुख पांडुरंग सुरवसे, त्याचप्रमाणे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट PM पाटील, त्याचप्रमाणे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र पाटील, तसंच प्रगतशील शेतकरी MB पाटील यांनी एक ध्येय मनाशी बाळगलं होतं आणि ते स्वप्न साकार झालं. या चॅनलच्या उभारणीमध्ये समन्वयक मंडळात मी स्वतः पद्माकर कावळे, हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे, अखलाक शेख, निवासी संपादक शोभा बोल्ली मॅडम, संजय कोल्हापुरे, सागर केकडे यांनी मनापासून प्रयत्न केले. या ठिकाणी आज वृत्तदर्पणचा टॉक शो लाईव्ह हा कार्यक्रम होतोय आणि त्याचा शुभारंभ या पहिल्या प्रयोगानं होतोय. त्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहरपंत सपाटे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक महेश अण्णा कोठे. या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल पल्ली यांची उपस्थिती लाभलेली आहे. या टॉक शो लाईव्हचं थेट प्रक्षेपण करणार आहेत डॉक्टर शिवरत्न शेटे. तर टॉक शो लाईव्हला आता प्रारंभ होत आहे. आता डॉक्टर शिवरत्नजी शेटे हे सूत्र सांभाळतील. धन्यवाद. खरं म्हणजे या लाईव्ह टॉक शोची सुरुवात आपण पहिला प्रश्न तिघांसाठी पण तो असेल. मी अनिलजी पल्लीपासून, नंतर आदरणीय सपाटे साहेब आणि कोठे साहेब. 1964 साली अस्तित्वात आलेली ही सोलापूर महानगरपालिका, खरं म्हणजे त्याच्यानंतर अनेक महानगरपालिका अस्तित्वात आल्या, परंतु आजही सोलापूरला एक मोठं खेडगाव म्हणून दूषण दिलं जातं असा आरोप केला जातो. त्याबद्दल काय मत आहे आपलं? सर्वप्रथम या वृत्तदर्पणचं जे सुरुवात झालेली आहे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीनं. आणि यांच्या टीममध्ये सर्व अनुभवी चांगले लोक, पाटील म्हणा, कावळे म्हणा किंवा बगी मॅडम, हे निश्चित भविष्य काळात उत्तरोत्तर प्रगती करेल अशी खात्री वाटते. आता आपल्या विषयाला आपण सुरुवात करतो आहे. सोलापूर महानगरपालिकामध्ये जेव्हा नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झालं त्यावेळी उत्पन्नाचे सोर्सेस आपल्या महानगरपालिकेला, आपल्या सोलापूर शहराला अत्यंत कमी प्रमाणात होते. ज्याप्रमाणे आता पिंपरी चिंचवड म्हणा, नवीन मुंबई म्हणा, हे जसे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाल्यानंतर तिथं पूर्वीपासूनच इंडस्ट्री म्हणा किंवा उत्पन्नाचे सोर्सेस मोठ्या प्रमाणात होते. पण त्या प्रमाणात सोलापूरचं नगरपालिका महानगरपालिकेत रूपांतर होताना त्या पद्धतीनं ते रूपांतर झालं नाही. आणि दरम्यानच्या काळामध्ये परत हद्दवाढ हा भाग आला तर मोठ्या प्रमाणात, जिथं आपल्याला नागरी सुविधा द्याव्या लागल्या. अजूनसुद्धा हद्दवाढ भागातल्या लोकांची तक्रारी आहेत, त्यांना आपण बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, रस्ते किंवा पाणी वगैरे पुरवठ्यामध्ये अजूनसुद्धा अडचणी, म्हणजे टॅक्सच्या रूपाने तेवढा निधी तिजोरीमध्ये जमला नाही, उत्पन्नाचे सोर्सेस नाहीत म्हणून प्रगती झाली. आपलं काय मत आहे सपाटे साहेब? 1 मे 1964 महानगरपालिका जाहीर झाली. सोलापूर हे औद्योगिकदृष्ट्या 4थ्या क्रमांकाचं शहर आहे त्यावेळी. आज कदाचित सोलापूरचा टेक्स्टाईल उद्योग किंबहुना भारतातला, महाराष्ट्रातला टेक्स्टाईल उद्योग मार खाल्लेला आहे. 7, 8, 9 मिल सोलापुरात होत्या टेक्स्टाईलच्या, त्या पुढे हळूहळू बंद पडत गेल्या. सोलापूरचा हातमागचा व्यवसाय असेल, जेकाडचा व्यवसाय असेल, या सगळ्या व्यवसायाला थोड्याफार प्रमाणात गळती लागत गेली
तेव्हा ज्या शहरात व्यवसायाला गळती लागते त्या शहराचं नेतृत्व करणारी महानगरपालिका ऑटोमॅटिक अर्थकारणावर त्याचे परिणाम येत असतात. आणि महानगरपालिकेला ज्या प्रमाणात उत्पन्नाचे सोर्सेस त्या स्टेजेसप्रमाणे वाढायला पाहिजे होते त्या स्टेजेसप्रमाणे ते वाढत गेले नाहीत. आता त्याचं कारण असं आहे की सोलापूरला आपण आपल्या मुलाला असं नावं ठेवणंसुद्धा मला मान्य नाही. कारण सोलापूर महानगरपालिका निश्चितपणानं एक ऐतिहासिक महापालिका, ऐतिहासिक विचार असणारी महापालिका, एक औद्योगिक शहराचं नेतृत्व करणारी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेला निश्चितपणानं एक चांगल्या प्रकारचं चित्र उभारण्याची संधी या महापालिकेत आहे. स्मार्ट सिटी आज डिक्लेअर झाली. महाराष्ट्रात 2 शहरांना स्मार्ट सिटी डिक्लेअर झाली. सोलापूर शहर त्या स्पर्धेत उतरलं, स्पर्धेला सामोरं गेलं. भारतातून नगरपालिका आणि महानगरपालिकाच्या सगळ्या नगरपालिकेने महानगरपालिकेने भाग घेतला तरीसुद्धा सोलापूर महाराष्ट्रातून 2 शहराची निवड होते. ही काय साधी गोष्ट नाही आहे. बरोबर. परंतु हे कशामुळं घडतं आहे, महानगरपालिकेला असं का म्हणलं जातं आहे, याचा मात्र एक मुद्दा महत्त्वाचा आहे की तो म्हणजे महानगरपालिकेत येणारे उत्पन्नाचे सोर्स, त्याला त्या काळात असणारं नेतृत्व, त्या काळात असणारं प्रशासन, ह्यांच्या त्या चुका होत जातात आणि त्या चुका गंभीरतेनं घेतल्या गेल्या नाहीत. त्यावेळी त्या सुधारणा गेल्या नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर मी 1988 सालीला स्थायी समितीचा चेअरमन झालो. तेव्हा 50 कोटी रुपये महापालिका शिल्लक होते. त्याच्या अगोदर 7 वर्षे प्रशासक होता आम्ही निवडून द्यायच्या अगोदर. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की महानगरपालिकेची आता बघा ना, 15 वर्ष झालं रिव्हिजन केलं नाही प्रशासनाने. उत्पन्नाचा सोर्स थांबला ना. बरोबर. सोलापूर महानगरपालिकेचा TDR A2चा TDR 60 लाख चौरस फूट TDR सोलापुरात शिल्लक आहे, विक्री होत नाही. आणि त्याला काय टेक्निकल अडचण आहे, त्या TDRचे भाव ठरवायचे, जे डेली रेकनरचे दर लावले. मोहेबल प्रॉपर्टी, इमोहेबल प्रॉपर्टी, त्यातला डिफरंट लक्षात घेण्याची गरज आहे. ज्या गोष्टी अशा गुंता करून महानगरपालिकेच्या उत्पन्नावर परिणाम करतायत त्याची त्या काळात सोडवणूक न झाल्यामुळं महानगरपालिकेला अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. कोटे साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की महानगरपालिकेचा कारभार टगेगिरी आणि ठगेगिरी करणाऱ्यांच्या हातात सातत्याने राहिला असा विरोधकांचा आरोप होतो. यात तथ्य आहे का? दिवसांदिवस तुम्ही जर बघितलं 64 पासून त्याच्यानंतरचा जो काळ बघितला तर मी अनेक वेळा सभागृहात सुद्धा बोललोय की जे अभ्यासू नगरसेवक वगैरे जे पूर्वी निवडून येत होते, पण नंतर ज्याची बेकायदेशीर प्लॉटिंग आहे, 2 नंबर धंदेवाले आहेत, असे लोक थोडेसे प्रमाण वाढला निवडून येणाऱ्यांचा. आणि त्यामुळं एक महापालिकेचं उत्पन्न घटण्याचं मेन कारण काय, प्रत्येकजण आपल्या व्यवसायाप्रमाणे महापालिकेकडे बघायचा प्रयत्न केला गेला. माझा व्यवसाय जे असेल तर त्या व्यवसायाला केवढ्या जास्त सवलती देता येतील, वैयक्तिक स्वार्थ बघितला गेला. त्यामुळं उत्पन्न सोर्सेस वाढू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज तुम्ही बघितलं सोलापूरमधलं जे टॅक्सची पद्धत आहे, लक्ष्मी रोडचा टॅक्स सोलापूरपेक्षा कमी आहे. पुण्याच्या लक्ष्मी रोडचा जर तुलना केली तर कमर्शियल टॅक्स जर बघितला तर पुण्याचा निम्म्याच्या जवळपास असल्यासारखं आहे. मग कुठलाही व्यापारी शेवटी विचार करेल ना, मला लक्ष्मी रोडला जर एवढे ग्राहक मिळणार आहेत आणि जर तिथं मला एवढा टॅक्स कमी लागत असेल तर मी सोलापूरला कशाला व्यवसाय करावा. याचा विचार राजकारण्यांनी कधी केला नाही का? की बऱ्याच वेळा झाला तो प्रयोग, पण काही वेळा प्रशासनाने अशा टिप्पण्या दिल्या की नाही असं केलं तर फार अजून नुकसान होईल. एवढं एका ह्याच्यावर ते शेवटी मग काही आमच्यावर पण बंधनं येतात आणि त्यामुळे ते प्रश्न तसेच पेंडिंग होत राहिले. सत्ताधाऱ्यांकडे विकासाची दृष्टी नाही आणि विरोधकांकडे विश्वासार्हतेचा अभाव असं म्हटलं जातं. त्याबद्दल काय मत आहे? हे तसं वस्तुस्थिती नाही आहे. सत्ताधारी लोक सुद्धा जबाबदारीनं काम केलेले आहेत आणि विरोधी पक्षाचे सुद्धा चांगले अभ्यास वगैरे नगरसेवक असल्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका योग्य प्रकारे त्यांनी म्हणजे दाखवलेली आहे.
मग अशी परिस्थिती का निर्माण झाली की त्या परिस्थितीतून आता आपल्याला असा प्रश्न विचारावा लागतो. ह्याला कारण म्हणजे महानगरपालिकेचे प्रशासन आहे, प्रशासनातले जे अधिकारी आहेत. मग भले म्हणा की जो आयुक्त येतात ते परसेवेवर येतात, त्यांची काही लॉयल्टी सोलापूर शहराशी बांधिलकी राहत नाही. 3 वर्ष आलं सावरीकर सारखे आपण जेवढं लूटमार करता येतं करायचं आणि जायचं, अशा पद्धतीनं ते अधिकारी आणि प्रशासनामध्ये काही म्हणजे वर्षानुवर्ष ते लोक आपल्याच पद्धतीनं, मग आम्हाला सत्तारूढ पक्ष म्हणून प्रशासन कसं चालावं, कसं काम करावं अशा इच्छा मोप असतात, परंतु ते लोक अंमलबजावणी करत नाही. त्यामुळं मग उत्पन्नाचे अनेक सोर्सेस आता सपाट साहेब अधिकाऱ्यांची आडकाठी असा तुमचा आहे. त्यांचं ते पूर्वीपासून एकाच मनोवृत्तीतून काम करण्याची पद्धत हे आहे. सपाटे साहेब, आपण सहमत आहात का अधिकाऱ्यांची आडकाठी विकासाला मारक आहे असं त्यांचं म्हणणं आहे? काही अंशी मान्य करतात, तथ्य आहे, सर्व अंशी नाही. काही अंशी. कोटे साहेब, काय मत आहे आपलं? काय दोन्ही गोष्टी आहेत. शेवटी प्रशासनला कसं काम करून घ्यायचं हे सत्ताधाऱ्याचं कामच असतं. सत्ताधाऱ्याकडनं काम करून घ्यायची जबाबदारी सुद्धा सत्ताधाऱ्याची असते प्रशासनाकडून. प्रशासनमध्ये काही लोक असतात, नो डाऊट ते म्हणतात, त्याच्यात थोडं हे आहे, आणि परंतु त्यांच्याकडनं काम करून घेण्याची जबाबदारी सुद्धा लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे. तर आपली सत्ताधारी म्हणून जबाबदारी ती आहेच. एका बाजूला तिजोरीमध्ये खडखडाट आहे विकासाची, नाही, तसं खऱ्या नाही. अर्थाने असं असं नाही. होतं असा आरोप केला जातो. मग चांगले अधिकारी जे खरंच तिजोरीमध्ये भर काढण्याचा प्रयत्न करतात, टॅक्स वसुलीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, अशा अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा मुद्दाम होऊन त्यांची बदली करण्यासाठी सुद्धा असे प्रयत्न झालेत, आपण बघितलेत. महाविरोधाभास नाहीये का? नाही, हे मुळात आता सोलापूर महानगरपालिकेची परिस्थिती अशी आहे की आपण स्वतःच्या उत्पन्नावर सुद्धा आपण सोलापूरचा विकास करू शकतो. असे अनेक सोर्सेस आहेत, जवळजवळ 10 ते 12 सोर्सेस असे आहेत की आम्ही सत्तारूढ पक्ष म्हणून आम्ही काही प्रशासनाला सांगितलं, त्यांनी जर त्याची अंमलबजावणी केली असती ना, की आतापर्यंत आपण महानगरपालिकेमध्ये अत्यंत विकासाची कामं मोठ्या प्रमाणात, मग पिंपरी चिंचवडला सुद्धा आपण मागे घातलं असतं. आता समजा GST प्रणालीप्रमाणे आता चर्चा करतील आहे, अनुभवी आहे तिथं, तर 3.5 लाख प्रॉपर्टीज दिसतात, पण ॲक्च्युअल नोंदणी 2.5 लाख आहे. 1 लाखाची प्रॉपर्टी काढा म्हणून आम्ही 4 वर्ष झालं बांधतोय. आम्ही प्रशासनाला आम्ही टाइम लिमिट दिली की बाबा तुम्ही आता आम्ही एक उदाहरण दाखवा म्हणून मागच्या वर्षी आम्ही ते सहाय्यक आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम होते की निदान तुम्ही एक सुरू तरी करा. मग त्यांनी नवी पेठेत सुरू केलं आणि 3 महिन्यात रिपोर्ट असा दिला की तिथं नोंद आहे 1000 आणि 500 जास्त आढळले, म्हणजे 50% जास्त. म्हणजे जिथं 1.5 कोटी येत होतं आज तिथं 2.5 कोटी येऊ शकतंय. मग अशा पद्धतीनं सोलापूरमध्ये 1 लाख प्रॉपर्टीचं नोंद नाही. परंतु ह्याला अधिकारी आणि राजकारणी यांच्या संगनमताने सुरुवातीपासून असे प्रकार घडत गेलेत हे नाकारता येत नाही. नाही, मी यामध्ये सहमत नाही. राजकारणी कोणी लोक, मग आम्ही सत्तारूढ म्हणा, विरोधी पक्ष म्हणा, किंवा कोणी बाहेरचे पक्षाचे मोठमोठे पदाधिकारी म्हणा, हे असल्या याच्यामध्ये मिसबेनिफिट महानगरपालिकेचं घेण्यामध्ये कोणी इन्व्हॉल्वमेंट नाही. नगरसेवक असतील, कोणी नाही. हे बाहेर लोकांचं गैरसमज आहे, असं कोण काही केलेलं नाहीये. परंतु असे आता उदाहरणार्थ एक तुम्ही अपार्टमेंट बांधलेलं आहे, आता तुम्ही त्याला परवाना दिला मुदत घालून, बांधकाम परवाना कॉम्प्युटरला करा, 1 वर्षांनी मुदतवाढ तरी घेतली पाहिजे किंवा त्यांनी युटिलायझेशन सर्टिफिकेट घेतलं पाहिजे, म्हणजे त्याचे टॅक्सेस चालू झालं पाहिजे. आज त्याचं काही ह्याच्यावर नियंत्रण ठेवणारी कार्यप्रणाली सक्षम नाहीये. 200 कोटी रुपये आज आपण दरवर्षी उत्पन्न वाढवू शकतो या एकाच मुद्द्यावर. बाकी कुठं LBT झालं नाही, कुठं स्टंटबाजी करायचं, सील करायचं, ते करायचं. आज अनधिकृत नळ 40,000 आहेत. जावा ना सहाय्यक आयुक्ताला घेऊन जावा, तुझं घर बाबा टॅक्स तरी दाखव, हे नळ तरी दाखव, नळ दिसतं तुझ्या घरात, टॅक्स पावती आहे का नाही, म्हणजे हे बेकायदेशीर आहे. आजपासून तुझा टॅक्स चालू झाला, हे घे नोटीस. का करत नाहीत ते? नाही, बरेच वेळा असा आरोप लावला जातो की एखाद्याला निवडून यायचंय आणि त्याला माहिती आहे की इतके अनधिकृत नळ कनेक्शन आहेत, तिथले मतदार नाराज होणे म्हणून तिथला नगरसेवक म्हणा हाही त्यांना पाठीशी घालतो, ही वस्तुस्थिती आहे. नाही, ह्या मताशी पण मी सहमत नाही. कारण हा विषय जेव्हा आमच्या सभागृहात निघाला त्यावेळी नगरसेवक स्वतःहून म्हणले की माझ्या वॉर्डातून पहिल्यांदा सुरू करा, चला
माझ्या ऑर्डर त्याला मी तुमच्याबरोबर येतो म्हणून असे नगरसेवकांनी हुडकून काढले. बेकायदेशीर नळं देण्यामध्ये किंवा नागरिक मतं आपल्याला द्यायला पाहिजे अशा दृष्टीनं कोणी नगरसेवक काम करत नाही. ह्या प्रशासनातले जे आता उदाहरणार्थ सांगतो, मला नळ पाहिजे, मी जाऊन भरलो पैसे 2,500 आणि तो नळ ठेवायला येतो, तो म्हणतो की कशाला तुम्ही काय करता, माझं मी लावून जातो की. तो म्हणतो मी भरलो नाही, तुमचं आकारणी बंद होईल ना. अनधिकृत नळ बऱ्याच राजकारण्यांची पण सापडली, त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं कोटेसाहेब? नाही, राजकारण्याची मत नाही आता, तर तो प्रमाण काही तसं नाही आहे माझं मत आहे. विशेषतः काय झालं आहे, नळ कनेक्शन देण्यामध्ये जर बघितलं तर अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा फार मोठं रॅकेट त्या ठिकाणी. बरोबर बरोबर. आज तुम्ही हद्दवाढीत जर गेला तर ते कनेक्शनचे पाईपपासूनचे पैसे सगळे त्या लोकांकडनं घेतात आणि जो पैसे देतो त्याचंच कनेक्शन केलं जातं. जो स्वतः पाईप आणतो त्याचे कनेक्शन पण केले जात नाहीत, अशी कितीतरी तक्रारी आमच्याकडनं. याच्यावरती उपाय काय? ह्याच्यावरती उपाय म्हणजे काय, हे सगळं थांबलं पाहिजे. आता बघतो आपण मीटरायझेशन कंपल्सरी केलं, मीटर घ्यायला लावतात पण मीटर बसवत नाही. अशा जे काम आता अनेक गोष्टी आहेत की मीटर विकलं जातं, मीटरचे पैसे घेतले जातात महापालिकेकडून पण मीटर बसवलं जात नाही. आज बऱ्याच ठिकाणी असं बघतो आपण की लोक एक कनेक्शन घेतात, 10 भाडेकऱ्यांना त्याचं पाणी दिलं जातं. बरोबर. आणि त्याच्यामुळे जे सोर्सेस जे वाढायला पाहिजे ते कुठंच वाढले नाही. असे जे काही छिद्र पाडणारे जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावरती उद्या बडतर्फीची निलंबनाची कारवाई झाली, एखाद्या कडक प्रशासनकर्त्यांनी केली आयुक्तासारख्या, तर पुन्हा राजकारणी यांच्या समर्थनार्थ एवढं काम केलं आम्ही, कोणाला कोणी विरोध केला नाही. मध्ये चावीवाल्यांना मध्ये बडतर्फ केलं होतं काम, त्यांनी काम चुकारपणा केला होता. बरोबर आहे ना, पण अनेक राजकारणी या अधिकाऱ्याच्या विरोधात गेले. कसं आहे, तसं त्याचं कधीच होत नाही. चावीवाले मुळात कमी आहेत. म्हणून मी ज्या सभागृहात येत होतो, माझं असंच म्हणणं होतं की 24/7 ची स्कीम तुम्ही एका भागातून तरी सुरू करा. बरोबर. की जिथं आज चावीवाल्याच्या हातात जी यंत्रणा आहे ती की जेणेकरून त्यांच्या हातात राहणार नाही. आज चावीवाला मर्जीप्रमाणे, आज तुम्ही बघितलं सोलापुरात पाणी भरपूर आहे, परंतु वाटपाचं जे हे आहे ते अगदी कुठंही कसंही कोणी कसंही वळून घेतो. विषम आहे. जिसके हात में लाठी उसकी भैंस म्हणल्यासारखं कारभार आहे सध्या. बरोबर. म्हणजे नगरसेवकच काही ठिकाणी चाव्या घेऊन फिरतात त्यांचे कार्यकर्ते. म्हणजे कुणाचा कुणावर कंट्रोल नाही, म्हणजे बेबंदशाही आहे. आणि अधिकारी सुद्धा जेवढं टेक्निकल भरायला पाहिजे तसे टेक्निकल अधिकारी मला वाटतं त्यांचा अभाव आहे. वारंवार ही एक सिस्टीम लावलेली आहे आणि त्या सिस्टीम मध्येच आम्ही काम करणार, आमचं डोकं चालवणारच नाही. अशा पद्धतीचे प्रकार बऱ्याच वेळा असल्यामुळं नवीन सुधारणा काहीच होत नाही. आता माझंच उदाहरण देतो, बीडी घरकुलमध्ये 5 भागातून पाईपलाईन आणली, 5 भागातून. मित्रगोदरी टाकीचं पाईपलाईन सुद्धा माझ्या बीडी घरकुलला आली आहे. भद्रावतीचे 2 सोर्सेस कडनं पाण्याची टाकी आली आहे. भवानीपेठ मधनं पाण्याचा सोर्स आलाय. 256 गाड्याच्या तिथून एक नवीन लाईन आणली. 5-5 लाईन असून सुद्धा आम्हाला 5-5 दिवस पाणी मिळत नाही. ह्याच्यापेक्षा काय करायला पाहिजे? आणि पैसे सुद्धा फुकट गेले ना. जर 5-5 लाईन टाकून जर तुम्ही त्या सगळ्या डेट टाकत असाल तर अशा पद्धतीचा कारभार, म्हणजे मला मी जवळून बघितलं म्हणून मला माहित आहे. असे सोलापुरात अजून कुठं कुठं काय काय काढलंय, किती पाईप जमिनीत आहेत की ज्याचा युटिलायझेशन नाहीये. अशाने बुरदंड महापालिकेवरच पडतो आणि लोकांनाच कर वाढत त्याच्यामुळे होतं. आणि अनधिकृत पल्ली साहेब म्हणलं जर कनेक्शन जर सोडले गेले तर सगळ्याला पाण्याचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे डिस्ट्रीब्युशन पण समान होईल आणि पैशाचा बोजाही होणार नाही. जे प्रामाणिक भरतात त्याच्यात आपण पाणी विशेष मोहीम हाती घ्यावी लागेल. पाणी पट्टी जी वाढवतो, जो प्रामाणिकपणे भरतो त्यालाच वाढवतो. जो चोरी करतो त्याला काहीच नाहीये, कुठलंच हे नाहीये. सपाटे साहेब, असं म्हटलं जातं की लातूर महानगरपालिका, नांदेड महानगरपालिका किंवा सोलापूरच्या नंतर निर्माण झालेल्या महानगरपालिकांची तुलनात्मक विकासाची गती ही खूप जास्त आहे आणि सोलापूरला नेतृत्वाचा किंवा विकासात्मक नेतृत्वाचा अभाव राहिला हा आरोप महाराष्ट्रभर केला जातो. यात कितपत तथ्य आहे? निश्चितपणे तुमचा प्रश्न वस्तुस्थितीला धरून आहे. मी आता गेली 8वी टर्म महानगरपालिकेत निवडणूक राजकारणाच्या माध्यमातून आहे. मी जेव्हा आलो तेव्हा 2 वेळा पाणी पुरवठा होता. म्हणजे आमची आई मला म्हणत होती की तू महापालिकेत निवडून गेल्यावर 2 टाईम पाणी पुरवठा होता, आता 4 दिवसाला 5 दिवसाला पाणी पुरवठा आहे.
आता एक टाईम पुरा नंतर एक टाईम झाला, आता दोन दिवसावर आला, 3 दिवसावर आला. म्हणजे ही जी प्रगती आहे, आमची अशिक्षित आई आम्हाला विचारते, आमच्या घरातल्या बायका आम्हाला विचारत आहेत की तुम्ही गेल्यानंतरची झालेली प्रगती, महानगरपालिकेत जाण्यापूर्वी आमची तिथली स्थिती आणि आम्ही गेल्यानंतरची स्थिती, याचा ठपका आमच्यावर येतो ना. आम्ही सगळे तशा अर्थाने आम्ही सत्ताधारी आहोत का विरोधक आहोत माहीत नाही, त्याच्याशी काही कर्तव्य नाही. लोकप्रतिनिधी म्हणून ते निश्चितपणे आमची ती जबाबदारी आहे. जर आम्ही त्या महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी जात असू आणि ते काम करताना गेल्या 20 वर्षाचा माझा साधारण तिथला मी सभागृहात अनुभव घेतो आणि बघतोय. 20, 25, 30, 35 वर्ष झालं. सभागृहात पूर्वी भाषण करायला लागलं तर लोक शांततेने ऐकत होते. आता भाषण म्हणून तर कवा बंद करतात म्हणून विचारतात, नसेल तर उठून कोरून तोडून टाकतात. हा जो फरक आलाय, बरोबर, नको आहे काय त्याचा विचार ऐकायची गरज काय, कुणाला त्या विचाराची काही देणं घेणं नाही. जनरेशनमध्ये आलेला फरक, सामाजिक जाणीव ठेवून येणारा प्रवाह राजकारणातला, याची मोठी उणीव ह्या याच्यामध्ये झाली. रोस्टर पद्धतीनं महापौर येणं, रिझर्वेशन पद्धतीनं महापौर, अनुभवाविना पूर्वी महापौर होणारा, पदाधिकारी होणारा माणूस अनुभवातून निवडला जात होता. पवारसाहेब निवडत असतील, आणखीन शिंदेसाहेब निवडत असतील, पण ते साधारण त्याचं 2-5 वर्षाची कालखंडातली कारकीर्द बघून, त्याचं महापालिकेतलं वागणं बघून, त्याचा अभ्यास बघून, त्याचा इंटरेस्ट बघून, त्याचं ते सगळं कष्ट कर्तृत्व पाहून त्याला निवडलं जात होतं. राजकारणामध्ये हा बदल आला. मी जेव्हा महानगरपालिकेत आलो, 85च्या अगोदर आलो मी, 85ला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, पण त्याच्या अगोदर महापालिकेत येत होतो मी माझ्या तिथल्या नगरसेवकाबरोबर. तेव्हा पाहिलेलं कृती, तेव्हाचे अधिकारी, मी अभिमानानं सांगेल, JB कुलकर्णी असतील, बाबूसाहेब कुलकर्णी असतील, चव्हाण असतील, असे अनेक अधिकाऱ्यांची नावं घेता येतील. तेव्हा पुंजाळच्या घरी पॉवरलूम्स वरच्या मजल्यावर होते. पुंजाळच्या घरी पॉवरलूम्स हातमा काय असायची वरच्या मजल्यावर होते आणि ते खाली राहत होते. तर त्याचं टॅक्सेशनची नोटीस, तुम्ही कमर्शियल घराचा अर्ध्या घराचा वापर सुरू केला म्हणून टॅक्सेशनमध्ये बदल करण्यासाठी वर जाऊन ते बघण्यासाठी गेलं, तर पुंजाळने त्याला तिथं वर यायला थोडासा त्यावेळी प्रतिबंध वाटला, वर यायला प्रतिबंध झाला असं त्यांचं त्या अधिकाऱ्याचं म्हणणं होतं. त्याच्यावर द्वंद्व निर्माण झालं. अधिकारी त्या पुंजाळांच्या घरी जाण्यासाठी द्वंद्व निर्माण झालं, स्टंटबाजी झाली मोठी. म्हणजे पुंजाळ एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला नगरसेवक, एक वक्ता चांगला, महानगरपालिकेला जबाबदार माणूस, त्यांच्याशी संघर्ष करायला स्वतः अधिकारी तेव्हा भीत नव्हते. आणि आज अशी परिस्थिती आहे की हे सगळे अधिकारी हळूहळू रिटायर झाले, निवृत्त झाले. महानगरपालिका आपलं आहे, शहर आपलं आहे आणि मी या शहराचं काहीतरी देणं लागतोय असा कर्मचारी वर्ग महापालिकेत राहिला नाही किंवा तडजोडी करत गेला. समजा असं जे पुंजाळसारखं प्रकरण आता जर झालं तर हे तडजोडच करणार, वर्गच राहिला नाही. महानगरपालिका हितासाठी भांडणारा आमच्याशी वर्गच राहिला नाही. मला त्यावेळेचं अकाउंट ऑफिस आठवत आहे, काकडे नावाचा एक अकाउंट मधला क्लार्क, जसं आता बाबू गंदूल म्हणून बघतोय तसं त्यावेळेस तो काकडे म्हणून बघत होता. तर तो काकडे महापालिकेच्या एवढ्या आमच्या समोर आणत सुद्धा नव्हता, आम्हाला मोडू सुद्धा देत नव्हता बजेट करताना. तो सांगणार नाही साहेब याला हात लावू नका, हे राहू द्या साहेब तुम्ही. म्हणजे अशा प्रकारचं बजेट करताना होणारं मार्गदर्शन किंवा बजेट करताना सेफ बजेट कसं करता येईल याचं दृष्टिकोन ठेवून केलं जात होतं. गेल्या 25-30 वर्षामध्ये राज्यकर्ते चुकीचे आले, राज्यकर्त्यांनी जबाबदारीने काम केलं नाही, राज्यकर्त्याबरोबर अधिकारी जबाबदार नाहीत. महापालिकेत 9 खात्याला खाते प्रमुख नाहीत गेल्या 20 वर्षापासून. आरोग्य अधिकारी नाही, PH नाही, टॅक्सेशनला नाही, कर आकारणी कर संकलन प्रमुख नाही, दवाखान्यातले म्हणजे गेल्या 15-20 वर्षात नवीन पिढी, तिथं येणारी पिढी सुद्धा आणि ती खाते प्रमुख जबाबदारीनं अधिकारीच नाही. इथं नेमणूक करण्यासाठी हक्कानी किंवा तळमळीने राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले नाहीत यासाठी. नाही, राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले, त्या वेळच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी त्याचं डिसिजन घेणं गरजेचं होतं. आणि समजा घेतला असेल तरी सुद्धा कोणाचं कोण हित जपतंय हे सुद्धा शेवटपर्यंत उघडकीला आलं नाही. परंतु सगळ्यात मोठी चूक अशी आहे की आपण त्या पोस्टवर माणसं सुद्धा नेमू शकलो नाही. बरोबर. आणि माणसं न नेमल्यामुळं कुणाला तरी उचलून, कुठला तर ज्युनियर माणूस उचलून त्याला चार्ज द्यायचा, त्यानं कारभार करायचा.
बरोबर. आणि त्याला त्याची जबाबदारीची जाणीव नाही. मी हे खुर्ची किती महत्वाची आहे, किती ताकदीची आहे, याचे सर्कमस्टन्सेस काय आहेत, या खुर्चीचं दिशा काय आहे, ताकद काय आहे, हे न समजणारी माणसं खुर्चीवर बसली. बरोबर. आणि तशी अनर्थ होत गेला मग. जबाबदारी नाही काय का होईना. आणि म्हणून महानगरपालिकेचं दिवसेंदिवस प्रशासन खालावत चाललं, दिवसेंदिवस सभागृहातली वैचारिक भूमिकेला महत्व कमी होत चाललं आणि शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन नागरिकाचा वरचेवर बदलत चालला. आणि त्यामुळं आज सोलापूरला जुनं गाव खेडं म्हणतात असं म्हणतात, पण तशी वस्तुस्थिती नाही. सोलापुराची चादर जगाच्या बाजारपेठेत जाते. सोलापूरच्या मेडिकल सर्व्हिसेस अत्यंत उत्तम आहेत, पुणे बॉम्बेच्या पेक्षाही चांगले आहेत. सोलापूरची जिल्ह्यात साखरेचं फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न, साखर इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणात. सोलापूर फार दृष्टीने चांगलं आहे. सोलापूरची रेल्वे सोलापूरच्या देशाच्या कानाकोपऱ्यात जाता येते. सोलापूरला काय नाही आणि सोलापूर भौगोलिक दृष्ट्या किती महत्वाचं शहर आहे. असं असताना सुद्धा केवळ आम्ही त्याला सगळे कमी पडलो, आम्हीही त्याला जबाबदार आहोत. प्रशासनातले अधिकारी तितके जबाबदार आहेत, तेवढे राज्यकर्ते जबाबदार आहेत. आणि त्याच पद्धतीनं प्रशासनाला मिळणारं नेतृत्व हे गेल्या 20 वर्षात, पूर्वी IAS ऑफिसर यायचा, आता डेस्क ऑफिसर यायला. महानगरपालिकेचा IAS ऑफिसर येऊन सुंदरमच्या वेळी कारकीर्द पाहिली, रमानाथ झहाची कारकीर्द पाहिली. बघा ना, सुंदरम नगर म्हणून इथं वसलं गेलं. रमानाथ झहाने रस्ते मोठे करण्यासाठी मधला मार्गी बसून सगळे आले, अतिक्रमण पाडली, ही सगळी माणसं पाहिली. आणि त्यानंतर सगळे आलेले आयुक्त पाहिले. हे सगळे आयुक्त हे आपला किस्सा भरण्यापलीकडे प्रामाणिकपणाला काही होते, गोयल सारखे चांगले प्रामाणिक, पण धाडसानं काही मला करायचं आहे, मला काही करायचं आहे आणि माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे, मला हे घडवायचं आहे, ह्या भूमिकेत मिळणं आयुक्त सुद्धा मिळाले नाहीत. याला या सगळ्या बाजूने सोलापूर महानगरपालिका ही कमकुवत बनत चालली. कायद्याचं राज्य समान राहिलं नाही. आणि त्याच्यामुळे मग प्रत्येकाला वाटतं की मी माझं घोडे रेटलं की मी करू शकतो, मी घडवलं की मी घडवू शकतो. आणि म्हणून महानगरपालिकेतलं जे विरोधक सुद्धा ह्या महापालिकेत कधीही असा विरोधक मिळाला नाही. ह्या महापालिकेला ज्या महानगरपालिकेत विरोधक प्रबळ असतो, सक्षम विरोधक, प्रबळ विरोधक, हाच खरा लोकशाही. आरोप मान्य आहे का तुम्हाला? असं आहे. नाही, असू द्या ना, विरोधक तुम्ही आता जरी आले तरी हा आरोप मान्य आहे का? तुम्ही सत्ताधारी होता पूर्वी, विरोधक पण तसे होते. विरोधक प्रबळ मिळाला नाही, जो विकासाच्या दृष्टिकोनातनं भांडत असावा सत्ताधाऱ्यांशी. काय असतं, प्रत्येकाला शेवटी काही मर्यादा असतात, विरोधक असू दे, सत्ताधारी असू दे. आणि प्रत्येकाला आपली एक त्या सत्ताधारी म्हणून कारकीर्द महत्वाची वाटत असते. बर. आणि ती करत असताना मग सगळ्याला कसं घेऊन जाऊन आपली कारकिर्दीला कुठं काही गालबोट लागणार नाही किंवा कुठं हे बाकीच्या गोष्टी नाही, हे वैयक्तिक झालं, हे करण्याचा प्रयत्न सगळेच करतात. मग तिथं सत्ताधारी विरोधक असेल. आणि त्यामुळं काय होतं की ह्या सगळ्या गोष्टीत ऍक्च्युअल उत्पन्न वाढीवर जे लक्ष द्यायला पाहिजे ते नेमकं बाजूला राहतं. प्रत्येक जण आता तुम्ही बघता स्वतःचा स्वार्थ बघतात. नाही, प्रत्येक महापालिका आता नगरसेवक बघतो आपण, जवळजवळ 70% नगरसेवक असे आहेत की फक्त माझा वॉर्ड, त्यांना बजेट माहीत नाही, त्यांना शहराचा विकास माहीत नाही, शहरात काय चाललंय माहीत नाही. 30% लोक आहेत, 25-30% की जे महापालिकेच्या कारभारावर खरं अर्थाने लक्ष घालतात. आता सपाटे साहेबांनी एक मुद्दा मांडला की अनेक जागा रिक्त आहेत, अगदी कर प्रणालीपासून ते आरोग्य अधिकारी, सक्षम अधिकाऱ्यांपर्यंत. तुम्ही सत्तेचा दावा, आता तुम्ही निवडणूक लढणार आणि तुमच्या पक्षाचा किंवा अनेकांचा झेंडा तुम्ही लोळवणार, तर हे सगळे अजेंड्यावरती मुद्दे आहेत का? आम्ही आल्यानंतर हे आम्ही करू. त्या पदाधिकारी त्यावेळी शासनाला असे अधिकारी मागणीसाठी अनेक वेळा त्यांनी शिष्टमंडळ घेऊन गेली. त्यात आउटपुट काही नाही. त्यावेळी काही अधिकारी मिळाले, काही मिळाले नाहीत. काही आलेले लोक, बऱ्याच वेळा शासनाकडनं येणारे लोक असं असतात की जिथं त्यांच्याकडे कुठलं काहीच काम न करणारा माणूस इथे टाकला जातो. आणि मग तो त्याच्या फक्त दिवस कसे काढायचे एवढ्याच प्रकारात त्याच्याकडे विकासाची कुठली हे लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील किंवा मंत्री असतील, यांचं महानगरपालिकेच्या कारभारावरती लक्ष नाही, असाही आरोप बरेच वेळा होतो विकासात्मक दृष्टिकोनातनं. तो कितपत खरा आहे? आमदार, खासदार किंवा मंत्री जे आहेत
त्यांचं लक्ष महानगरपालिकेच्या नाही, कारभारावरती. गंमत म्हणून सांगतो, गंमत म्हणून बघा, महानगरपालिकेच्या आत्ता ताजी घडलेली घटना, हावळे नावाचा EDTP सोलापूर महानगरपालिकेला ट्रान्सफर होऊन आला. त्याला हजर करून घेतलं ना महापालिकेनं, आणि एका ज्युनियर माणसाला, ज्युनियर इंजिनियरला, सर्वेअरला EDTPचा चार्ज दिला. त्याला हजर करून घेतलं नाही. तो हजर व्हायला आला, हजर करून घेतलं नाही. काय हजर करून घेतलं नाही? त्याला कारण कसं, अहो तुमच्या दुसरा चार्ज असेल तर तुम्ही हजर करू नका आमच्याकडे. बर. आणि तो हजर करून घेतला नाही म्हणजे आपल्याला सोयीस्कररित्या मासा आणून देणारा माणूस इथं बसवला आहे. आणि बरं आहे, म्हणजे EDTP सारखं जबाबदारीचं पद आहे, सहाय्यक संचालक नगररचना, बरोबर, तिथं शासनाने माणूस पाठवला. अशा अनेक गोष्टी आहेत की प्रशासन सुद्धा तेवढं आपल्याला आपल्या तोंडात घास कसा पडेल याच्यासाठी त्याचं बरोबर शिकार कशी जाईल तशीच माणसं त्या खुर्च्यावर बसवत आहेत. म्हणजे ज्यांना आता लांब कशाला, डिग्री होल्डर आणि डिप्लोमा होल्डर मधला फरक कळत नाही महापालिकेत. कित्येक ठिकाणी डिग्री होल्डरचा आणि डिप्लोमा होल्डरचा जर फरक कळला नाही, विदाऊट एक्सपिरियन्स, म्हणजे एखादा डिप्लोमा होल्डर एक्सपिरियन्सवाला आहे आणि त्याचा फार मोठा 30-40 वर्षाचा अनुभव आहे, त्याला बसवलं तर समजू शकतो. कालचा आलेला डिग्री होल्डर, डिप्लोमा होल्डर, तो डिग्री होल्डरची शिक्षणाचं महत्वच कळत नाही. व्हॉट इज द क्वालिफिकेशन? क्वालिफाईड माणूस ओळखत नाहीत, त्याच्या बुद्धीची कदर नाही, कशातही याच्यावरती लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं नियंत्रण याच्यासाठी सक्षम विरोधक सभागृहात असणं गरजेचं आहे. आणि हे जबाबदारी गेल्या 25 वर्षापूर्वी आमची इयरमार्क कमिटी होती. आता बजेट करतायत, कोटे साहेबांनी 15-20 वर्ष बजेट केलं, मी एक 7-8 वर्ष बजेट केलं युनुसभाईच्या नेतृत्वाखाली. अहो ही बजेट करायची पद्धत आता विरोधकाला कळत सुद्धा नाही. 25 कोटी रुपये कमी पडतात, मग त्या रस्ते ह्याच्यात रस्ते कोणी येणार उत्पन्नावर 10 कोटी वाढवा, आरोग्याच्या कुठे 20 कोटी वाढवा. म्हणजे अभ्यास नाही थोडक्यात, नाही वाढवा, जमिनीच्या बाजूला आकडा वाढवा आणि खर्चाच्या बाजूला घालून टाका, निश्चित तरतूद. बजेट वाढवताना बजेट वाढवायची पद्धत काय, नॅचरल ग्रोथ पद्धत काय, एखाद्या हेडवरचं उत्पन्न गेल्या 3 वर्षातलं किती आलंय आणि आता त्यात नैसर्गिक वाढ किती होणार आहे. गेल्या वर्षी त्याचं 1 कोटी रुपये उत्पन्न आलं, ह्या वर्षी 25 कोटी रुपये उत्पन्न लिहून ठेवतात. गेल्या वर्षी 1 कोटी रुपये आलंय, मागच्या 3 वर्षात 50 लाख रुपये आलाय आणि आता त्याचं उत्पन्न धरलंय का ती 25 कोटी रुपये. कुठला फरक? बरोबर, जम्पिंग, हनुमान उडी सगळी. आणि हे सगळं असं बजेट ते आयुक्त कसा मान्य करतो, विरोधक कसं त्याला पास करतात, ही सगळा जादुगी चिराग आहे. म्हणूनच मग असं म्हटलं, आणि हा सगळा जादुगी चिराग गेली 25 वर्ष डोळ्याने पाहत आलो आणि ऐकत आलो. स्टँडिंग मला जिथे इथं बोलता येईल तिथं तर बोललो. पल्ली साहेब असं म्हटलं जातं की स्टँडिंग कमिटीचा कारभार सुद्धा अंडरस्टँडिंग आहे. तर सपाटे साहेबांनी ज्या पद्धतीने हे केलं, हा आरोप नेहमी लावला जातो, याच्यात पण तथ्य आहे असं म्हणावं लागेल. नाही, आता ह्या प्रश्नावर मी बोलेन. त्याच्या अगोदर सपाटे साहेब जे बोलले आणि कोटे साहेब जे बोलले, सपाटे साहेबांच्या मताशी मी सहमत नाही, कोटे साहेबांच्या मताशी मी सहमत नाही. सपाटे साहेब काय म्हणले किंवा मी सत्तारूढ पक्ष म्हणून आम्ही पण काही गोष्टीला जबाबदार आहे हे म्हणले, ह्या वाक्याशी मी सहमत नाही. कोटे साहेब म्हणले की आम्ही विरोधी पक्ष म्हणून काही ठिकाणी जे करायला पाहिजे होतं केलं नाही. हे पण ही वस्तुस्थिती नाही, तर काय हे वस्तुस्थिती नाही. कारण का सांगतो की आमच्या सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहाचे एक वैशिष्ट्य आहे की एखाद्या विषयावर आम्ही निर्णय घ्यायला लागलो, उदाहरणार्थ पाणी पुरवठा निर्णय घ्यायला लागलो, तर पाणी पुरवठा आता आमचं मध्ये सगळ्यांचं मत होतं की जे पाणी आपल्याला मिळतंय त्याच्यातून 1 दिवस आड आपण अगदी डेफिनेटली देऊ शकतो. असं सगळ्यांचं अभ्यासपूर्वक झालेलं आहे. आम्ही जेव्हा पदाधिकारी म्हणून बैठका घेतात त्यावेळी सपाटे साहेब, कोटे साहेब आकडेवारी सहित प्रशासनाला सांगतात की आज तुम्हाला शहराला किती गरज आहे किंवा 120 MLD गरज आहे, तुम्ही ओढता किती, त्यातून लिकेज 55% चोऱ्या होतात. हे सगळं लिकेज जाऊन तुम्हाला जर आज अवेलेबल जर 60 MLD होत असेल तर शहराला 120 लागत असेल तर तुम्ही 1 दिवस आड 1 दिवस देऊ शकता. मग आज तुम्ही 120 MLD सोडून तुमचे लिकेजेस जाऊन 4 दिवस आड झालं तर मग 320 MLD पाणी येते, मग कुठं जातं? म्हणजे
अशा विषयावर जेव्हा चर्चा होती तेव्हा सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष गप्प बसले. प्रशासनाला काय विचारतात, ठीक आहे आम्हाला 1 दिवस 8 दिवस पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे सांगा, किती निधी पाहिजे सांगा, बरोबर. तुम्ही कसं कव्हरअप करता, कुठं तुम्हाला अजून पाईपलाईन पाहिजे, कुठं तुम्हाला काय पाहिजे, सगळं एकमतानं आम्ही ठराव करून प्रशासनाला आम्ही देतो. सत्तारूढ पक्ष म्हणून आम्ही जबाबदारीचं बरोबर. नाहीच आहे, आम्ही त्या पद्धतीनं आम्ही केलं. विरोधी पक्षांनी सुद्धा सहमती दाखवली बरोबर. आणि असं देऊन सुद्धा आज प्रशासनाची यंत्रणा गंजलेली आहे, गंजलेली. जेव्हा 1 दिवस 1 दिवस तुम्ही पाणी द्यायचं म्हणून तुम्ही ठेवता, निम्म शहराला देतं, निम्म शहर तिकडेच असतं, इकडचे अधिकारी अक्षरशः झोपून राहतात. काय काम आहे, काय मग तुम्हाला आज पाणी पुरवठा झालं, तुम्ही काम केलं, बरोबर, उद्या तिकडे देऊ लागले, मग तुमचं आज काय काम आहे. म्हणजे यांची यंत्रणा एवढं गंजलेलं आहे की यांना किती सांगा धाक नाही, की आपण वचक नाही. देऊ शकतो म्हणलं तर हे देत नाहीत. मग काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सत्तारूढ पक्ष कुठं चुकतंय, विरोधी पक्ष कुठं कमी पडलाय. हे प्रशासनामुळं आम्ही पाणी पुरवठा देऊ शकलो नाही. प्रशासनामुळं आम्ही उत्पन्नाचं सोर्सेस आम्ही असं ठणकावून सांगितलं की दर 2 महिन्यांनी तुम्ही रिव्ह्यू घ्या, पदाधिकारी मध्ये बसा, हे उत्पन्न का होत नाही, हे का. आज आता यांच्या सूचना शिफारसीमध्ये कोटेसाहेब असताना आम्ही सत्तारूढ पक्ष म्हणून आम्ही सुचवलं की तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये बेकायदेशीर बांधकामं चालले, तुम्ही वर्कआउट करा, बरोबर, तुम्ही बरोबर. फिरा. झाल्यानंतर दुर्दैव असं आहे, वर्ष आज माझ्या गल्लीत फिरा चला असं फिरून आलं की 4 बेकायदेशीर बांधकामं चालले. पण प्रशासन वर्षभरात एक सुद्धा बेकायदेशीर बांधकाम पकडलं आणि आम्ही दंडासहित वसूल केलं असं नाही. मग ह्याला जबाबदार सत्तारूढ पक्ष आहे का विरोधी पक्ष आहे. हे प्रशासनातले जे अगदी म्हणजे त्यांना गंजलेले लोक आहेत, ह्यांच्या हातून आम्ही आता माझं 9 वर्ष झाला. नाही, लोकप्रतिनिधी सुद्धा बरेच वेळा अशा अनधिकृत बांधकामाला सपोर्ट करतात, असं पण बऱ्याच ठिकाणी दिसतं. ती वेळच येत नाही आता. नाहीच आहे, नाही. प्रशासन लेवललाची ऍडजस्टमेंट होती तर तेव्हा पाण्याच्या बाबतीत आता पूर्वी जे आमच्याकडे येत होते लोक सांगा म्हणून, आता ती वेळच येत नाही सध्या. पाण्याच्या बाबतीत इतकं आता 1 दिवसाआड सपाटे साहेबांनी सांगितलं की पूर्वी रोज पाणी यायचं. खरं म्हणजे उजनीच्या डॅममध्ये, उजनी डॅम आज ड्रेनेज वॉटर झालेलं आहे. पुण्यामधलं सगळं किंवा इंडस्ट्रीयल झोन मधलं सगळं टाकाऊ पाणी खरं म्हणजे पिण्यायोग्य नाहीये. परंतु आपल्या शेजारी असलेला तलाव, ज्याचा आता आपण गाळ काढणं सुरू आहे, तळे हिप्परगा, याच्या बाबतीत महानगरपालिका गांभीर्याने घेते का. लागणारं पाणी तिथून मिळू शकतं आपल्याला. मी सांगितल्यासारखं प्रॉपर टेक्निकल अधिकारी हे महापालिकेत आलेच नाहीत, त्यांना नॉलेज नाही आहे. फक्त रुटीन काम करणं, ह्याच्या पलीकडे त्यांना कुठलंही नॉलेज नाही. त्याचं एक साधं ज्वलंत उदाहरण, जसं मी आता माझ्या वाडातलं मग सांगितलं, इकडून एवढे पाईपलाईन आणले तरी वाडाला पाणी मिळत नाही. आता पूर्वी उजनी सोर्स व्हायच्या आधी हिप्परगा आणि टाकळी हे 2च सोर्सेस होते. टाकळीतून आम्ही 80 MLD पाणी उचलत होतो आणि एक 20-30 MLD हिप्परग्यातून होत होतं. 110 MLD पाणी पूर्ण शहराला व्यवस्थित पुरवठा होत होता. ऍडिशनल 70 MLD पाणी जवळजवळ आपण उजनीचं वाढवलं, म्हणजे ह्याचा अर्थ काय, ती ऍडिशनल कोटा झाला. हे ऍडिशनल झालंच नाही. जसं ही 70 मिळाली, इथली 80 ड्रॉपच झाली, तर 30 वरच आलो आम्ही. बरोबर, म्हणजे आमचा येणारा सोर्स तेवढाच राहिला. उजनीची एवढी मोठी पाईपलाईन खर्च करून ज्यावेळेस आम्ही सोलापूरला पाणी वाढेल ह्या अपेक्षेने केलं होतं, तसं काय रिझल्ट मिळाला नाही. उलट काय झालं, जे टाकळीचे पाणी होते ते आम्हाला 80 MLD जिथं उतरत होतं तिथं आज 30 MLD मिळत आहे. म्हणून आज जुळे सोलापूरला सुद्धा जी टाकी बांधलेली आहे, तिथले पंपची कॅपॅसिटी कुर्लस्करने जे दिले होते ते पंप बंद ठेवावे लागतात का, तर पाण्याचा सोर्स नाही म्हणून. बरोबर. म्हणजे ही सुद्धा टेक्निकल गोष्ट बघितली गेली नाही की एवढे मोठे पंप जर पाणी नाही आला तर ह्याचा परिणाम काय होणार आहे. आज पूर्व भागातल्या सगळ्या टाक्या, हे जर चालू झालं असतं पंप्स, तर आज पूर्व भागातल्या टाक्या सगळ्या ग्रॅव्हिटीने भरल्या गेल्या असत्या. बरोबर, लाईट बिल वाचलं असतं आणि पाणी पाणी आणण्यासाठी आता श्रद्धा जाधव किंवा अनेक जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे लोक सांगतात की करोडो रुपये. हा फार लहान सोर्स आहे, नाही पण तो फार मोठा आहे. 21 MLD च्या आसपास तो सोर्स आहे. परंतु जर जे गाळ 70-80 MLD चा जो सोर्स होता, जो टाकळीकडनं येणारा, तो 30 वर आला, 50-60 MLD तिथं मार खाल्ल्यामुळं हे सगळं डिस्टर्बन्स सुरू झालं. म्हणजे ह्याच्यावर लक्षच नाही आहे अधिकाऱ्यांचं की बाबा एखादी योजना आपण करतो ती ऍडिशनल करण्यासाठी करतो. बरोबर. ह्याचा अर्थ नवीन योजना आली म्हणजे जुनी बंद पाडायला पाहिजे असं नाही. बरोबर, असं नेमकं घडतंय. नवीन योजना झाली की ती जुनी योजना बंद पडते आणि त्यामुळे जो रिझल्ट मिळाला पाहिजे तो रिझल्ट मिळत नाही. हे सगळ्यात त्यातला मोठा ड्रॉबॅक आहे.
90 कोटी खर्च करून जवळपास MSRDCच्या या रस्त्यांची वाट लागली असा जो आरोप, त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? असं कुठे वाट लागलीच नाही. त्यासाठी इंजिनियर जबाबदार आहेत. मी वारंवार बोर्डात सुद्धा बोललोय की जे मेंटेनन्स त्यांना जे ऍक्च्युअल जे रस्त्याची किंमत दिली होती त्याच्यात असं होतं की 4 ते 5 वर्ष मेंटेनन्स त्या कॉन्ट्रॅक्टरनी करायचं कंपल्सरी होतं. पण ते दुर्दैवाने मेंटेनन्स त्याचा फॉलोअप केलंच घेतला गेला नाही. 5 वर्षात काही एक डांबर, एक खडा सुद्धा, एक रस्ता सुद्धा झाला नाही आणि त्यामुळे ते रस्ते खराब झाले. आणि नंतर मग आम्हालाच त्याच्या रिपेरीसाठी निधी मागण्याचा वारंवार हे झाला. 2-3दा मी अडवलं ते. म्हणजे त्यांनी असं- मेंटेनन्स केला नाही, मग हां. त्यांच्यावरती दंडात्मक काही कारवाई केली? नाही, मेंटेनन्स करायला हेच प्रशासनच कमी पडला ना तिथं. बरं बरं. सिटी इंजिनियर जबाबदार आहेत असं म्हणतात, तुम्हाला आरोप मान्य आहे का? हे सगळा भ्रष्टाचाराचा भाग आहे. बरं. नगरोद्यान योजना असेल, रस्त्याचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, हे सगळे भ्रष्टाचाराचा भाग आहे. त्यामुळे तुमचं विषयांतर होईल चर्चेला. बरं बरं. त्या भ्रष्टाचाराचा भाग आहे. त्याला राज्यकर्ते किती जबाबदार, प्रशासन किती जबाबदार, कोणी कसा प्रश्न, कसे एस्टिमेट वाढले. मी सभागृहात ह्याच्यावर 3 तास भाषण केलंय. 3 तास ह्याच्यावर गंभीरतेने बोललो. राज्य शासनाकडे तक्रार दिली. ह्यात कसा भ्रष्टाचार झाला, कसे एस्टिमेट वाढले, हे सगळ्या गोष्टी बारकाईने जर विचार केला तर वादातीत ठरतात. बरोबर. आणि हे वादातीत ठरल्यानंतर काय घडतं नेमकं, 100 माणसं म्हणाले की सपाटी मूर्ख आहे, तर सपाटी मूर्ख ठरू शकतो. बहुसंख्येने लोकशाही बहुमतावर चालू आहे. आणि मग बहुमतावर लोकशाही चालू असल्यामुळं मी एकटा असं म्हणून काय उपयोग होणार नाही. ते लोकशाहीमध्ये शक्ती पटवून द्यायला आम्ही कमी पडलो, याचं दुःख आम्ही बाळगून आम्ही गप्पा आहोत. म्हणजे लोकशाहीमध्ये शक्ती पाहिजे असते. व्यक्तीचं एकाचं मत रास्त असतानाही घेतलं जातं. त्याने कितीतरी वळून सांगितलं उपयोग नाही. आता बघा, बेरिया साहेबांनी काल स्टेटमेंट केलं की मी उपोषणाला बसणार. आमच्या सत्ताधारी पक्षात आमच्या बरोबर आहेत ते सगळे. मी मगाशी म्हणलो आम्ही पण जबाबदार आहोत. बरोबर. किंवा तुम्ही स्वीकारताय जबाबदारी, हेही आहोतच ना. आता बेरिया साहेबांनी काल सांगितलं JR प्रणाली तुम्ही केली नाही, 14 वर्षाला तुम्ही रिव्हिजनच केलं नाही. यांचं भाषण आता हे नवीन दुसरी टर्म आहे. जीव तोडून त्या रिव्हिजनसाठी बोलले. आम्ही तर बोलून थकलोच, पण प्रशासन केलं नाही. प्रशासनाने संबंधित अधिकारी नेमले नाहीत. आयुक्त ऐकत नाही, करत नाही, ठरल्याप्रमाणे दिशा देत नाही, धोरणात्मक काम घडत नाही. याच्यावर उपाय आहेत लोकशाहीमध्ये. लोकशाहीमध्ये याच्यावर उपाय आहेत. राज्यकर्ता हा राज्य चालवत असतो. बरोबर. तो हे आयुध का वापरले जात नाही? आयुक्त हा सर्वंट आहे, पण सर्वंट नाही आहे. आपलं सर्व्हिस बुक नाही आहे, आपलं इन्क्रिमेंट स्टाफ होणार नाही, त्याचं इन्क्रिमेंट डिफरंट. तेव्हा लोकशाहीमध्ये, घटनेमध्ये, कायद्यामध्ये त्याच्या ज्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत त्या प्रक्रियेनं आपण जाण्याची गरज होती. आणि त्यावेळी जर त्या प्रक्रियेला शक्ती मिळाली असती, त्यावेळी त्या प्रश्नाला शक्ती मिळाली असती तर ती वापरली गेली असती. ती त्यावेळी मिळाली गेली नाही. बहुसंख्य लोक सांगितले सपाटे मूर्ख आहेत, चला मूर्ख आहेत, पुढे चला. तेव्हा बहुसंख्य लोक काय म्हणतात, त्यावेळेचे लोकप्रतिनिधी काय म्हणतात, त्यावेळेचे लोकप्रतिनिधी त्या विषयाला किती गांभीर्याने घेतात, त्याच्यावर त्या सगळ्या भवितव्य अवलंबून असतं. लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी बहुमतानंच केल्या जातात. तेव्हा नगरोद्यानच्या ड्रेनेजच्या कामाचा घोटाळा मी स्वतः सांगितलं, 50 कोटीचा घोटाळा आहे. मी स्वतः सभागृहात भाषण केलं, सगळ्याला जीव तोडून सांगितलं, शासनाकडे तक्रार दिली. काय झालं? जोबळे सर आले, त्यांचं खात्यात मंत्री ते काय म्हणून म्हणलं कुणाबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं, बोलणं चांगलं. कारण पल्ले साहेब, गावठाण आणि हद्दवाढ भागाचा जो विकास खोळंबला तुलनात्मक शहराच्या दृष्टिकोनातून कुठल्या यंत्रणा जबाबदार आहेत? त्यांना आज सोलापूर शहरात असून सुद्धा आपण फार अविकसित आहोत, मागास, आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही, ही जी भावना हद्दवाढ आणि गावठाण भागामध्ये लोकांच्या मनात प्रबळ होत चालली, याला कोण जबाबदार आहे? हे जे हद्दवाढ झालेलं आहे ना, हे मोठ्या प्रमाणात झालं. काय आपल्याला न पेलवणारं ते हद्दवाढ होतं. एवढी गोष्ट, ही गोष्ट खरी आहे की हद्दवाढ भागातून आपल्याला 100% टॅक्स वसुली होते आणि त्यांच्याकडून उत्पन्न भरपूर आहे. त्या मानानं विकासाची कामं झालेली मान्य आहे. परंतु हा प्रचंड भाग आहे, प्रचंड म्हणजे
आम्ही काही नगरसेवक, आता जे हद्दवाडीतले नगरसेवक, आम्ही त्याच्या बोलण्यावरनं आम्ही माहिती घेतो ना की तुम्ही ठीक आहे, आम्हाला शहरातल्यापेक्षा जास्त त्यांना 10 लाख रुपये वाढवून देता भांडवली कामात. कुठे लागा होते 10 लाख? हो, एकेकाच्या आहेत नगरे 30-30, 40-40 नगर आहेत जिथं रस्ते नाही, ड्रेनेज नाही, लाईट नाही, काही नाही. तुम्ही तिथं अजून 50 कोटी घातले तरी आपण एखादा प्रभाग सुद्धा सुधारू शकत नाही. फार मोठं ते हद्दवाडीतलं अविकसित भाग जे म्हणतो ना आपण, याला शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध स्वरूप देणं, त्याला ऍडिशनल निधी शासनाने, केंद्र सरकार, महाराष्ट्र शासनाने दिला पाहिजे. पूर्वी काँग्रेस गव्हर्नमेंट असताना असं पर्टिक्युलर हद्दवाडीसाठी निधी आणि आता ठराव असे स्वतंत्र मांडले गेलेत का या अतिरिक्त निधीसाठी? मागणी दरवेळेला आपण राज्य शासनाकडे करतो, पण अलीकडे या 5-10 वर्षात तर कोणी दिले. पूर्वी देत होते हद्दवाडीसाठी 10 कोटी असं येत होते रक्कम, पण अलीकडे तर स्पेसिफिक असं हद्दवाडीसाठी कुठं मिळत नाही, काय नाही. कोटे साहेब, एक प्रश्न महत्वाचा आहे की युरो 4 दर्जाचं पेट्रोल आपल्या शहरात येत असताना सुद्धा प्रचंड प्रदूषण आहे. कोण जबाबदार आहे यासाठी? युरो 4 मुळे फक्त प्रदूषण होतं असं नाहीये. आज आपण बघतो की रस्ते आपले जे सोलापुरात आपण जर पाहिले, वॉल टू वॉल रस्ते आपण करू शकत नाही, कारण तेवढा निधी आपल्याकडे नाहीये. आणि त्यामुळे जी काही आजूबाजूची धूळ आहे ती सातत्याने, धुळीचं प्रमाण जर तुम्ही बघितलं शासनाच्या नॉर्म्स पेक्षा सुद्धा कितीतरी पटीने आपण जास्त आहोत. आणि तेच सुद्धा त्याचं एक कारण आहे. नुसतं युरो 4 ने हे होतंय असं नाही आहे. तसं जर बघितलं तर पॉप्युलेशन, व्हेकल पॉप्युलेशन इतर शहराच्या मानाने आपल्याकडे काय फार नाही, पुण्याशी वगैरे तुलना करता, मुंबईची तुलना केला तर. पण एक महत्वपूर्ण बाब अशी अधोरेखित करता येईल मला की स्क्रॅप झाले अनेक ऑटो रिक्षा शहरामध्ये चालतात. मी कित्येक वेळा असं दृश्य बघितलंय की एखाद्या सिग्नलवरती ती ऑटो रिक्षा निळ्या कलरचा धूर फेकते, बाजूच्या त्याच रस्त्यावरती एखाद्या स्प्लेंडरवरती, 2 व्हीलरवरती छोटं मूल बसलेलं असतं, नवरा बायको पाठीमागे असतात आणि तो निळा धूर पूर्ण त्या लहान मुलाच्या नाकातनं जातो. अशा स्थितीमध्ये 2 वर्षात त्या मुलाला अस्थमा, दमा होतो. तर मग अशा पद्धतीचे रिक्षा स्क्रॅप करायला प्रशासन किंवा RTOचे अधिकारी जेव्हा धजावतात किंवा डेअरिंग करतात तर राजकारणी मोर्चे काढतात. ही वस्तुस्थिती आहे ना, नाकारू शकत नाही की म्हणजे ऑटोवाल्यांच्या पोटावर पाय देऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. ऑटोवाल्यांच्या काही युनियन्स आहेत, त्या युनियन्सचा प्रेशर काही वेळी त्यांना येतो. नाही, पण अशा पद्धतीनं लोकांच्या म्हणजे खऱ्या अर्थाने रेस्पिरेटरी श्वसन संस्थेवरती दुष्परिणाम करणारे इथे तरी कमीत कमी त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे नाही निघाले पाहिजे. राजकारण्यांनी एवढं भान ठेवलं पाहिजे की उद्या आपल्या मुलाला हे होऊ शकतं. काय झालंय, सोलापूरमध्ये दिवसांदिवस बेकारी वाढत चालली आणि लोकांना पर्याय काय वाटतं की 10,000चा एखादा स्क्रॅपचा आणायचा आणि चालवणं हे सगळ्यात सोपं काम असं वाटतं सध्या. याला बेकार जे बघितलं तर मॅक्झिमम हे रिक्षा चालवणारे लोक त्या लाईनकडे वळालेले आपल्याला नाही. आता स्मार्ट शहराच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. असा ही समस्या दिल्लीमध्ये पण उद्भवली होती आणि सुप्रीम कोर्टाला, हायकोर्टाला दखल घेऊन CNG तसा पर्याय सोलापुरात भविष्यात होऊ शकतो का? नाही, आता स्मार्ट सिटीच्या पद्धतीनं जसं जसं इम्प्लिमेंटेशन वाढत जाईल, याचे वर्कशॉप चाललेत. याचे सध्या काल सुद्धा बालाजी सरोवरमध्ये घनकचरा वगैरे याच्यावर झाले आणि चांगले देशातले अधिकारी आले येतात. अशा पद्धतीने हे चर्चासत्र वेगवेगळ्या फॅक्टरमध्ये चालेल आणि त्यामध्ये हा प्रदूषणाचा विषय सुद्धा त्याच्यामध्ये येईल आणि त्याच्यातून सुद्धा मार्ग निघेल असं वाटतं. बरोबर. सक्षम अधिकारी जसं इथं यायला धजत नाहीत, म्हणजे बरेच लोक इथं आयुक्त पद स्वीकारायला धजत नाहीत, पूर्व इतिहास बघता कित्येक वेळा. तर असा सक्षम अधिकारी जर आला तर राजकारण्यांचा भविष्यात पाठिंबा राहील का? जो शहराच्या विकासात्मक दृष्टिकोनातनं प्रामाणिकपणे कर वसुलीसाठी बरेच वेळा वाकडं बोट करेल, तशा वेळेस राजकारणी पूर्णपणे खंबीरपणे पाठीशी उभं राहतील का? नाही, ह्याच्या बाबतीत माझं मत असं आहे की अधिकारी कडक असला पाहिजे, पण ह्याचा अर्थ कुणावर तर कारवाई केली म्हणजे ते प्रशासन चांगलं असं नाही. त्यांनी प्रॅक्टिकल आणि कायदा हे दोन्हीच्या गोष्टीचा सांगड घालून जो काम करेल तसा अधिकारी निश्चित 2-2, 3-3 नोटीस देऊन या नोटीसला जर कोणी दाद देत नसेल तर नाईलाजानं जप्ती किंवा अशा जप्ती वगैरे करण्याला कुणाचाच विरोध नाही. आजपर्यंत तुम्ही बघा, कुठल्याही ह्याला आजपर्यंत नगरसेवक कधीही कुठल्या ह्याला पाडकामाला मध्ये आलेले नाहीत किंवा कुठल्या जप्तीला आडवा आलेले नाहीत किंवा लोकांना टॅक्स भरू नका म्हणून आम्ही कधीच कुणाला आवाहन केलेलं नाही किंवा कुठलाही नगरसेवक कुणीच आजपर्यंत टॅक्स भरू नका, हे भरू नका. ठीक आहे, भाषणात बोलत असेल की तुम्ही सुविधा दिली नाही,
परंतु असं प्रत्यक्षात नागरिकाला जाऊन कुणी आजपर्यंत अडवलेलं नाहीये. बरोबर. वस्तुस्थिती काय आहे, आपल्याकडे ज्या पद्धतीने सोर्स वाढायला पाहिजेत, मग नुसते महापालिकेचेच नाही, जसं एम्प्लॉयमेंट वाढलं नाही, जसं सोर्स ऑफ इन्कम वाढलं नाही, चांगले व्यापारी आले नाहीत, चांगले मॉल सोलापूरमध्ये आले नाहीत, मल्टीनॅशनल कंपनीचे मॉल्स आज किती आहेत सोलापुरात, केवळ आपलं त्या इथं फ्रँचायसी आहे म्हणून कुठंतरी एका कोपऱ्यात टाकलंय. पण तुम्ही पुण्यात जर बघितलं तर एक एक मोठे मोठे मॉल आहेत. म्हणजे साध्या एक जीन कंपनी असेल किंवा टी शर्टच्या हे असतील, ह्यांचे एक मोठे मोठे मॉल आहेत. ह्याला थोडस आपले जे टॅक्सेशन जास्त आहे त्यामुळे ते लोक पण येत नाही. भविष्यात आपल्याकडे एक सवय काय, आपण काय करतो, टॅक्स करताना अग्रीमेंट महापालिकेला देणारं अग्रीमेंट वेगळं आणि प्रत्यक्षात अग्रीमेंट वेगळं, असे दोन अग्रीमेंट करण्याची जी पद्धत आहे ही जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत सोर्स ही अनधिकृत आहे, अनधिकृत आहे. हे थांबला आणि भविष्यात तुम्ही थांबवणार. थांबलं पाहिजे, थांबत नाही ते. आज बघा, आज आम्ही 10 रुपये टॅक्स लावतो समजा फुटाला, प्रत्यक्षात मिळतं 2 रुपये, कारण त्याने अग्रीमेंट दाखवताना 1 रुपये दाखवतो. बरोबर. मग त्याच्यापेक्षा 4 रुपये सरसकट घ्या ना, म्हणजे दोन्ही नको, या चोऱ्या थांबतील. हे जर थोडं खाली आणलं तर चोऱ्या पण थांबतील आणि उत्पन्न 2 रुपये मिळायच्या ठिकाणी 4 रुपये तरी मिळेल. आज 10 रुपयाची अपेक्षा करायची आणि 2 रुपये पण मिळवायचे नाही, ही चुकीचा व्यवहार आहे. सपाटे साहेब, एक प्रश्न महत्वाचा, 3 औद्योगिक वसाहती आहेत. मुळात तुमच्या धुळीच्या प्रश्नावर बोला ना. धुळीचे पद्धत 2 आहेत. प्रदूषण कुठल्या पद्धतीचं सोलापुरात आहे बघा. आता शासनाने आम्हाला येणार म्हणजे जे येणार मधून 100 बसेस फुकट दिल्या. आता फुकट आलेला कारभार सुद्धा आम्ही करू शकलो नाही. आता ह्याच्यापेक्षा आणखी शासनाने काय करावं, एका योजनेतून आम्हाला 100 बसेस फुकट आल्या आणि फुकट आलेल्या बसेस आम्ही चालवू शकलो नाही, त्या सगळ्या बोगस निघाल्या. हे का झालं, का घडलं, या बसेसच्या चेसी का खराब निघाल्या. आता फुकट केलेली वस्तू सुद्धा तुम्ही चालवून उत्पन्न फेडत नाही, कर्ज काढून तर कधीच करू शकणार नाही. ही कारभारी उणीव आहे. आणि ह्या चेसीस खराबच कशा आल्या, 100 वर्षाच्या 96 वर्षाच्या चेसी खराब. कुणाची फसवणूक आहे, एवढी मोठी फसवणूक, एवढा मोठा भ्रष्टाचार ह्या याच्यामध्ये घडला, फार खालपासून वरपर्यंत. बघा ना तुम्ही बारकाईने विचार करा. प्रदूषण युक्त शहर कशात आहे, या शहरात धुळीचं प्रदूषण बिलकुल नाही. सॉरी, धुळीचं प्रदूषण याचं म्हणजे तुमचं गॅस, डिझेल याचं प्रदूषण नाही, धुराचं प्रदूषण नाही, म्हणजे वाहनाचं प्रदूषण नाही, असा टेक्निकल रिपोर्ट आहे. म्हणून ह्या बसेस घेताना त्याचा विचार करण्यात आला. या बसेस घेताना त्या पद्धतीने घेण्यात आल्या. प्रदूषण कुठल्या पद्धतीचं हे पहिले ठरवलं गेलं, धुळीचं प्रदूषण आहे का धुराचं प्रदूषण आहे, आणि मग त्या प्रदूषणावरनं त्या बसेस घ्यायचं ठरलं गेलं. आणि त्याचा ते घेताना घेत असताना ह्या बसेसला एवढ्या लांब बसेस, एवढ्या मोठ्या ह्याच्या बसेस या रस्त्याने चालणार आहेत का नाही, काय नाही. म्हणजे कुणाचंही नियोजन नसल्यामुळं त्या घडल्या गेलं. आणि त्याला माझं स्वतःचं असं प्रांजळ मत आहे, त्यावेळी ते विद्यमान आयुक्तांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं होतं, टेक्निकलचं मत घेणं वेगळं गरजेचं होतं. आणि टेक्निकल कोण दिले, जो इथं प्रचंड बदनाम झाला अटंद नावाचा अधिकारी, त्याला तोच तिथं टेक्निकल. म्हणजे एखाद्या एक्सपर्ट चोराला अभिप्राय विचारल्यासारखं आहे. म्हणजे हे सगळं यासाठी अनेक तज्ञांचा समावेश असतो. भ्रष्टाचारामुळं महानगरपालिकेचं फार मोठं नुकसान होत आहे. पूर्वी पोरग पैसे कमवून जर खर्च करत असेल तर बापाची भ्रष्ट तक्रार राहत नाही. पोरग कर्ज करून काय करायला, घरातली इस्टेट इकडून काय करायला, मग मात्र बापाची तक्रार आहे. तसं सोलापूर महापालिकेची अवस्था पल्ली साहेब, तज्ञ नागरिकांचा समावेश असलेली जी नागरिक समिती होती त्याचं पुढे काय झालं. बऱ्याच वेळा अनेक तज्ञांचं मत स्पेसिफिक त्यावेळी कुठला तरी एखादा मुद्दा निर्माण झाला असेल तर तेवढा ते नेमलेलाच. आणि औद्योगिक वसाहती 3 असताना सुद्धा अनेक उद्योजक इथे यायला धजत नाहीत, त्यामागचं काय कारण नाही. याच्या मागं कारण असं आहे की आता समजा आपलं अक्कलकोट MIDC होते,
आज त्याचा करार असा होता की तुम्ही 99 वर्ष हे शहराच्या हद्दीत घ्यायचं नाही. बर आज तुम्ही 99 वर्ष काय 15-20 वर्षांनी का 20-25 वर्षांनी हद्दीत घेतल्या. तुम्ही हद्दवाढीत येत नाही, महानगरपालिका हद्दीत येत नाही म्हणून तिथल्या कारखानदारांनी गोडाऊन्स बांधले मोठमोठे, त्यांना बरोबर. कसं स्टोरेज ठेवण्यासाठी, Investment स्टॉक केलं. ठेवण्यासाठी, फिनिश्ड गुड्स रॉ मटेरियलसाठी त्यांनी बांधले. बरोबर. आज तुम्ही महानगरपालिका हद्दीत घेतलात आणि टॅक्सचे रेट राहायला लागले तर तो पेलवतच नाही ना, त्याला बरोबर. पेलवतच नाही. मग त्यामुळं अक्कलकोट MIDC म्हणजे ही आपली चुकलेली धोरणं कारण आहे. आणि मग आम्ही टाउनशिप करा किंवा तुम्ही परत हद्दीबाहेर न्या म्हणलं तर कॉर्पोरेशन ऐकायला तयार नाही. आता एक गंमत सांगतो कॉर्पोरेशनचं की माझ्याकडे डाईंग नाही पण मला डाईंग चार्जेस घेतात. बर तो सांगतोय मी माझ्याकडे डाईंग नाही आहे, तुम्ही कसं काय, मी पाणीच वापरत नाही डाईंगसाठी वगैरे. तर नाही म्हणे आमच्या BPMC ॲक्टमध्ये आम्हाला सूट देता येते. जसं ड्रेनेजचं म्हणतो ना आपण आता की जिथं ड्रेनेज लाईन नाही त्याचं युजर चार्जेस घेतात. 3 वेळा मी ठराव केलो, अरे त्याला ड्रेनेजच नाही कसं घेता, नाही म्हणे आम्ही म्हणजे अधिकाऱ्यांची मनमानी हा. हे करणं आणि आम्ही सातत्यानं मी या विषयावर आम्ही सातत्याने ठराव केले, आम्ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केलं की तुम्ही नवीन उद्योग जर यायचा असेल तर सवलती जाहीर करा. बरोबर. आमचे धुमाळ साहेब होते प्रधान सचिव उद्योगचे, त्यांनी आयुक्ताकडे नेलो त्यांना, तो सोलापूरला आलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही 5 वर्ष टॅक्स माफ करा, सगळ्याच सवलती माफ करा. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही 5 वर्षाचा टॅक्स माफ करता याचा अर्थ 6व्या वर्षाचं उत्पन्न चालू करता तुम्ही. बरोबर. महानगरपालिकेला सुरू होणारं उत्पन्न चालू करता तर टॅक्स सवलती द्यायला तयार नाहीत. कसे येणार उद्योगधंदे? तुम्ही कुठल्याच प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर देत नाही. या पद्धतीनं बघता बाहेरच्या ठिकाणी आहेत सवलती आहेत, इथं सवलती देत नाही. आम्ही ठराव केलो, आयुक्तांनी रिपोर्ट द्यावा, 2 महिन्याच्या आत द्यावा. कुठल्याही प्रकारच्या सवलती जोपर्यंत मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट जे चिंचोळी MIDC आहे ते तर फार तिथं लेबर शॉर्टेज आहे, तिथं लेबर मिळतच नाही, ती होऊ शकत नाही. आता परत जे नवीन औद्योगिक वसाहत होऊ लागला परत कुंभारीच्या पुढं, त्याच्यातून अजून काहीतरी चांगलं घडेल. आणि आमचं अजून म्हणणं आहे, आज अक्कलकोट MIDCचं मी रोडचं सांगतो तुम्हाला, अक्कलकोट रोड MIDCचं टाक्या आहेत, भरपूर आहेत, पाणी आहे. तिथं राजेश कुमार आयुक्त आले म्हणले हे 2 टाक्या चालू केलं तर तुम्हाला पाण्याचं काही अडचण राहत नाही. आज पाणी एवढं आहे की एक कारखानदार 500-700 रुपये घालून रोज 4-5 टँकर पाणी घेतो. काय त्याला कन्व्हर्शन कॉस्ट परवडणार आहे? नाईलाजानं टँकरनं पाणी घेतो. आपण मुबलक पाणी देऊ शकत नाही त्यांना, पायाभूत सुविधा पण काही देऊ शकत नाही, असं झालंय. पण शेवटी काय आमच्या सत्तारूढ पक्ष विरोध पक्ष सगळ्यांना मिळून ना, ठीक आहे बाबा, जेवढं तुमच्या MIDCत उत्पन्न मिळतं कर, तेवढं सुविधा तेवढ्या रकमेचं आम्ही तुम्हाला देऊ म्हणलं. थोडं आता डेव्हलपमेंट होऊ लागलं. परिवहन खातं जे आता रसातळाला गेले याबद्दल सावरण्याचे काही उपाय तुम्ही दिलेत का शासनाला की हे उपाय आहेत? आणि अनेक वेळा दिले, अनेक वेळा त्याच्यावर अभ्यास. किंवा डिझेल चोरीबद्दल सुद्धा अगदी अनेक लोक बोलतात. सगळं अगदी हे आहे, ते लोक इतके निर्ढावलेले आहेत परिवहन मधले, त्यांना काही त्याचं हे वाटत नाही. एक माणूस 5-5 वेळा सस्पेंड केला, त्यालाच परत आमच्या लोकांनी घेऊन द्यायला लावलं आणि त्यामुळे त्यांची भीतीच मोडलेली. बरोबर. आणि जसं आम्ही अनुदान द्यायला चालू केलं महापालिकेतून तसं त्यांचे ते अनुदानाचं प्रमाण वाढतच गेलं. आज जवळजवळ 15 वर्ष झालं अनुदान देतोय. अजून किती वर्ष द्यायचं हे जर विचारलं तर त्यांना लागेल. कर्मचाऱ्यांचे पगार भविष्यात सुद्धा अगदी वेळेवर होतील इतकी सक्षम महानगरपालिका आहे का आज? साहेब, परिवहन खातं नफ्यातच चालत होतं पूर्वी. पंडित नावाचा परिवहन ट्रान्सपोर्ट कमिशनर सोलापूरचा होता आणि ते 100% नफ्यात चालत होतं. आम्ही समजा एक 10 लाख रुपये दिले. मी कारभारी होतो महापालिकेत, स्टँडिंग कमिटीमध्ये होतो. तेव्हा समजा 10 लाख रुपये जर उसने दिले परिवहनला तर ते परत येत होते. ही पद्धत ह्या 15 वर्षात अलीकडे आली. हां, म्हणजे काय झालं, पैसे दिले ते परतच द्यायचे नाही, उसने पैसे द्यायची पद्धत होती. कमी पडले थोडंसं डिझेल खरेदी करायला वगैरे असं द्यायची पद्धत होती. किंवा एखादा सेवकाचा पगारवाढ आहे, पगारीला कमी पडले, काय घडलं असं अचानक. परंतु आता अलीकडे अशी पद्धत आहे की वर्षाला 2-3 कोटी रुपये 3-4 कोटी रुपये तिथं चोऱ्या करायला द्यायचे. शुद्ध ठरवून चोऱ्या करा आणि ते परतच देत नाहीत. चांगल्या बसेस चेसी करून टाकले त्याचे फक्त असे. आता नवीन बसेस आल्यानंतर जुनी एक सुद्धा बस शिल्लक नाही.
सगळे स्क्रॅप विकून मोकळे झालेत बरोबर. आणि दिवसा टेम्पो भरून घेऊन जातात, कोणाची भीती नाही. चोरी, स्क्रॅपची चोरी, हो ना. अगदी ते गाडी टेम्पो आत घालून घेऊन कोण आहे पर्यावरण व्यवस्थापक? एसटीतला एक रिटायर माणूस आणून बसवला त्या कारवर. म्हणजे अधिकारी ठेवत नाही, सक्षम ही लूट उघड्या परिवहन डोळ्यांनी कमिशनर बघून सुद्धा तुम्हाला काही करता येत नाही, हतबल नाही, झालं. करता येतं ना, उपाय करता येत सुचवतो नाही. आपण त्याच्या मी सांगितलं ना. त्यांच्यावर फौजदाऱ्या वगैरे अशा पद्धतीचे गुन्हे किंवा सीसीटीव्ही वॉच वगैरे काहीच नाही. सगळं केलंय, सगळं ते केलंय. म्हणल्याप्रमाणे बसला सुद्धा सस्पेंड केले की CCTV परत काही आहे. दिवसांनी परत त्यांनी कामाला. आता जेव्हा आता सापट साहेबांनी एक विषय काढला की मोठमोठ्या पदावर आपल्याकडे अधिकारी नाही, म्हणजे कर अधिकारी म्हणा, PH म्हणा. आणि दुर्दैव असं आहे, दुसरी बाजू 4 निष्क्रिय अधिकारी शासनाकडनं आले, सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त. निष्क्रिय डगे, एक नंबर भपक माणूस होता. आणि एक त्याच्यातलं दगडे पाटील मॅडम थोडं काम चांगलं करत होती. आता साठे म्हणून आहे, काही कामाचं नाही. मायकलवर आत्ता थोडं कुठं सुधरून काम करायला. हे 4 लोक 60-60 हजार रुपये पगार घेऊन नुसतं बोजा आहे, पण काम काही करत नाहीत. तुम्ही त्या स्टँडिंग मीटिंगमध्ये त्यांना तासभर शिवाय द्या, अगदी ऐकतील, बुरा शब्द काढणार नाही. मग त्यांनाच आपण परिवहन सोपवतो आणि ते काय काम करणार. शेवटचा प्रश्न तुमच्या तिघांसाठी की सोलापूर शहर स्मार्ट सिटीच्या पंक्तीमध्ये आता जात आहे. तुम्ही आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपापल्या पक्षाची भूमिका मांडणार की सोलापूर शहरामध्ये आमचा पक्ष सत्ताधारी झाल्यानंतर या योजना आम्ही पूरक करू. तर तुमच्या पक्षाची भूमिका म्हणून सोलापूर स्मार्ट होण्याच्या दृष्टिकोनातनं काय काय तुम्ही मुद्दे मांडणार आहात? थोडं ह्याच्यामध्ये स्मार्ट सिटी म्हणून जी आपली संकल्पना होती, ती संकल्पना प्रत्यक्षात तसं दिसत नाही. कारण आता हे उघडं पडले की 1/3 भाग स्मार्ट सिटीमध्ये येतात. पूर्ण सोलापूर शहर होत नाही. स्टेशन ते आपलं महानगरपालिका, सिद्धेश्वर देवस्थान ते अगदी तिकडं मल्लिकार्जुन मंदिरपर्यंतचा हा भाग, म्हणजे इकडं ओबेरा शेरेटन हॉटेल आणि इकडे धारावी झोपडपट्टी, या पद्धतीनं हे स्मार्ट सिटीचं दिसतंय. मग आम्ही जेव्हा मुद्दा काढला तेव्हा आयुक्त साहेब सांगितलं की ह्याला संलग्न जे अमृत योजना आहे किंवा मोठे आहेत ते तुम्हाला बाकीच्या शहरात मिळेल. मला ते सुद्धा डाऊटेबल आहे. तरी पण स्मार्ट सिटी म्हणून जे निधी येत आहे त्या पर्यायाने अजून काही योजनांचा भाग आपापल्या, आता झोपडपट्टी जाऊन आता परत ते नवीन पंतप्रधान आवास योजना आले, त्याच्यातून काही सोलापूरचं होईल. आणि त्याला संकल्पना म्हणून आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून, राष्ट्रवादी म्हणून आम्ही काही योजना त्यांना दिलेल्या आहेत की त्यांनी सुरुवातीला आम्हाला प्रभागामध्ये बैठका घ्या म्हणले, काय करता जो अंडरग्राऊंड आम्ही वायरिंग करू किंवा पाणी पुरवठ्याचं करू, त्या पद्धतीनं स्मार्ट सिटी. पिंपरी चिंचवडला राष्ट्रवादीची भूमिका आणि विकासात्मक दृष्टिकोन, पवारसाहेब परवा बोलले की स्मार्ट सिटीची संकल्पना बघायची असेल तर पिंपरी चिंचवडला सुंदर. तर तुमची पक्षीय भूमिका, तुमच्या पक्षाची भूमिका या सोलापूर शहराला पिंपरी चिंचवड सारखं अत्याधुनिक किंवा आज मोदी साहेबांच्या स्मार्ट सिटीच्या संकल्पनेत काय पक्षी भूमिका राहील तुमची? निश्चितपणे राष्ट्रवादीला जर या शहराचं नेतृत्व करायची संधी मिळाली, आमची ताकद तेवढी वाढली आणि जर आली अशी संधी, तर 101% मी तुम्हाला सांगतो की सोलापूर शहर अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली शरद पवारांच्या विचारानं निश्चितपणानं स्मार्ट करण्याचं, मग काँग्रेसचे शिंदेसाहेब असतील, काँग्रेसचं नेतृत्व असेल, निश्चितपणानं काँग्रेस राष्ट्रवादीनं जर चांगल्या पद्धतीचं सरकार आम्हाला करायची संधी मिळाली तर निश्चित करू. स्मार्ट सिटीची कल्पना जी आत्ता आलेली आहे मुळात, तीच किती लोकांना माहीत झाली माहीत नाही मला, पण स्मार्ट सिटी म्हणजे काय, स्मार्ट बोलणं. ह्याच्या अगोदर आमची नगरोद्यान योजना होती, त्या योजनेखाली आम्हाला 200-300 कोटी रुपये अनुदान मिळत होतं. 800 कोटी वर्षात आले. 10% अनुदान राज्य शासन आणि 10% महानगरपालिका, अशा प्रकारची योजना आघाडी सरकारची होती. ही बंद केली सरकारनं आणि स्मार्ट भाषेत आठवड्याच्या नामांतर झालं एवढंच नाही, बंद केले आणि स्मार्ट म्हणून आणली काय. आणि आता काय केलं त्यांनी, त्याला स्मार्ट सिटीचा कल्पना आणली, देशात स्पर्धा लावली, आम्हा सगळ्यांना स्पर्धेला उतरायला लावलं आणि 50% अनुदान केंद्र शासनाचं, 25% राज्य शासनाचं आणि 25% महानगरपालिकेचं. आता 25% महानगरपालिका अनुदान एवढं येतं एका स्मार्ट सिटीच्या विषयासाठी जमाच करू शकत नाही. म्हणजे आणि मग जेवढं जमा होईल तेवढं त्या प्रमाणात अनुदान मिळणार. म्हणजे समजा आम्ही 10 कोटी जमवले तर 10 कोटी 50% त्यांचं
म्हणजे पूर्वी मिळणारं 80% अनुदान, 70-30चं अनुदान ते सगळं बंद केलं आणि स्मार्ट शब्दाखाली, स्मार्ट भाषेखाली अतिशय चांगल्या वक्तृत्वानं हे आणलं गेलं. म्हणजे फक्त बोलाचीच कडी असं म्हणायचं. हे आणलं गेलं. साहेब, आपली भूमिका शिवसेनेची म्हणून महानगरपालिकेमध्ये जर आपण सत्ताधीश झालात तर आपला अभ्यास आहे कुठल्या कुठल्या पद्धतीनं सोलापूर शहराचा विकास झाला नाही, कुठल्या चोरवाटा होत्या आणि ह्या कुठल्या बुजवायच्या, आपल्या काय काय योजना असतील सोलापूर शहर खऱ्या अर्थानं विकासात्मक दृष्टिकोनातून जाण्यासाठी. बऱ्याच योजना चांगल्या आहेत. मी अनेक वेळा सांगितलं की जोपर्यंत काही ठोस पावलं उचलली जाणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही. एक उदाहरण द्यायचं झालं, शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते. शिंदेसाहेबांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मीटरायझेशन करायला सांगितलं, पण सगळ्यात जास्त विरोध करणारी महानगरपालिका म्हणून सोलापूर होती. अशा ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यामुळं काय, जरी वरचं नेतृत्व काम करायला तयार असेल, पैसे द्यायला तयार असेल, आम्ही आमचे जर उत्पन्न वाढवत नसेल, आम्ही जर काही ठोस योजना जर घ्यायला तयार नसेल, केवळ मताचं जर राजकारण फक्त जर आम्ही बघत असेल तर विकास होणार नाही, कधीच विकास होणार नाही. आणि ही जोपर्यंत संकल्पना मताच्या राजकारणाची बदलणार नाही, कुठलंही पक्ष सत्तेवर आलं तरी सोलापूरचा विकास होऊ शकणार नाही. हा मताचा मी आहे. जोपर्यंत तुम्ही मताचं राजकारण बाजूला ठेवून विकासाचं राजकारण करायला पुढे याल, ठीक आहे, काही लोक दुखवले जातील त्याच्यामध्ये, हरकत नाही ना. परंतु काही शहराच्या विकासाच्या दृष्टीने किंवा आज बघा तुम्ही सोलापुरात, मी अनेक वेळा सांगतो की सोलापुरात आज जर बघितलं तर प्रत्येक 10 घरामधला एक मुलगा बाहेर गावाला आहे नोकरीसाठी. का तर त्याला हे सोर्सेस तुम्ही उत्पन्नच तर निर्माणच करू दिले इथं केलेले नाही आहेत. आज फॅक्टऱ्या बंद पडत आहेत, सगळे उद्योगधंदे बंद पडत आहेत. कुठल्याही शिकलेल्या मुलाला आज सोलापुरात राहावंसं वाटत नाही. सगळ्यांना बाहेर जायची पाळी आला नाही इलाजानी. आई वडील, आज कित्येक आई वडील म्हणतात का हो काहीतरी करा, आमचा मुलगा आहे तिथं, एक डबल खर्च आमचा, तिथं घर चालवायचं, इथं घर चालवायचं, परवडणार आहे का? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठंतरी आपण मताच्या राजकारणातून जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत ह्या विकासाच्या गोष्टी नुसत्या कागदावरच राहतील, नुसत्या भाषणातूनच राहतील, तशा होणार नाहीत. कुठंतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. काही गोष्टी ठोसपणे काम करण्याची गरज आहे आणि थोडंसं उत्पन्न वाढवण्याची गरज आहे. जो आता सपाटे साहेबांनी सांगितल्यासारखं उत्पन्नच आमचं जर कमी असेल तर आम्हाला मिळणारं कॉन्ट्रीब्युशन बी कमीच मिळणार आहे ना. मग काय विकास होणार आहे? म्हणजेच ह्याचा अर्थ काय, पहिल्यांदा आम्ही आमचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. आमचं उत्पन्न वाढवलं की तेवढ्या पर्सेंटेज मध्ये अनुदान आमचं वाढेल आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने हे सगळ्या संकल्पना पूर्ण होतील. नाहीतर हे आपण स्वप्नातच बघायच्या किंवा त्या त्यांनी डिस्प्ले तयार केलेल्या त्या टीव्हीवर आणि त्या स्क्रीनवरच फक्त बघायच्या, असंच आत्ताच तर चित्र आहे. खरं म्हणजे आज आम्ही ते म्हणतात की सोलापूर सुधारणार नाही. माझा असा दावा आहे, राष्ट्रवादीला सत्ता द्या. राष्ट्रवादीला शहरातल्या नागरिकांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच सत्तेवर आहे गेली 25 वर्ष. परत एकदा द्या असं काय सांगायचं आता? बोलायला गेलं तर राजकारण होईल, बोलायला गेलं तर राजकारण होईल. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकते. आता हे राजकारणाचा विषय सांगतो, राजकारण सोडून विकासाची कामं करा. राजकारण जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत होणारच नाही. मलाही बोलतात त्याला आमच्या शिवसेनेकडे द्या, आम्ही हे करू देऊ. हे इलेक्शनची भाषणच झाली ना परत. असं नाही करायची गरज. सत्तेमध्ये आम्ही असा धीर सोडलेला नाही. सोलापूर कधी सुधरत नाही असा धीर बिलकुल नाही. 100% सुधारणार नाही. मी काय सांगितलं, जोपर्यंत उत्पन्न वाढवत नाही, जोपर्यंत तुम्ही मताचं राजकारण बाजूला मताचं राजकारण नाही, धीर सोडलेला नाहीये. विकास जरूर होईल. मनोधैर्य विकास करण्याची दृष्टी पक्का आहे. निधी कोण आणू शकतंय? ज्यांना प्रशासनातलं राजकारण म्हणजे सत्तेतला अनुभव येते. आपल्या सोलापुरातलं एकमेव नेतृत्व आहे शिंदे साहेब. आता सपाट साहेब सांगतात की नगरोत्थान आम्ही 900 कोटी आणले, 800 कोटी आणले वर्षाला. हो 1200-1400 कोटी नाही. आज स्मार्ट सिटी वर्षाला 100 कोटी देणार आहे. म्हणून आम्ही म्हणतो ना, नगरोत्थानचे जे पैसे आले ना ते 50% कॉन्ट्रीब्युशन आलेत. तुम्ही जे मगा सांगता जैन मधून 1 रुपया सुद्धा आला नाही सोलापूर महापालिकेला. शासनाकडून निधी आला शासनाकडून 1 रुपया सुद्धा आला नाही. केंद्र शासनाकडे 1 रुपया सुद्धा आला नाही.
केंद्र शासनाच्या योजनेतून आलं ना. हा, मग ही वेगळी केंद्र गोष्ट शासनाच्या आहे. योजनेतून आलंय. तुम्ही फुकट आले हो, 100 पैसे फुकट आले. नाही. नगरोत्थानचा जर विषय चालला तर प्रत्येक- नगरोत्थानचं प्रत्येक- सगळे पैसे 50% बसेत 100 नगरोत्थान नाही झाले. जिथं जिथं केंद्र JNR शासन मध्ये म्हणा, झालं, राज्य 100 शासन मध्ये. म्हणा, त्याच्यातून निधी आणण्याचे जे अभ्यासनिष्ठ व्यक्तिमत्व फक्त शिंदे साहेब आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली हे आपल्याला निधी मिळू शकते. मागचा 2 वर्षाचा मोदी सरकारचा अनुभव आणि फडणवीस सरकारचा अनुभव बघता एक दमडी मिळाली नाही सोलापूरला आपल्याला. हे लोक देऊच शकत नाही, कारण यांना त्यांचा अभ्यास नाही, अनुभव नाही. सोलापूरच्या म्हणून माध्यमातून काँग्रेस एक असं नेतृत्व आहे की ते त्या माध्यमातूनच आपण हे कामं करू शकतो. आज मी अभिमानानं सांगतो, स्मार्ट सिटीचे समावेश झाला ना, अहो विद्यार्थी पास झाला, हो तो अभ्यास केला म्हणून पास झाला ना. स्मार्ट सिटीचे निकष आहेत की ज्या पद्धतीनं रस्ते झाले, ज्या पद्धतीनं ड्रेनेज झाले, ज्या पद्धतीनं प्राथमिक सुविधा झाले, हे केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली झालंय म्हणून मिळालंय स्मार्ट सिटी. अण्णा हसतायत तुमच्या बोलण्यावरती. काय मी पूर्वात नाहीतर मग तिथंच होतो. मला एक सांगा. त्यामुळे मला जास्त काय बोलता येत नाही याविषयावर. मला सांगा, वस्तुस्थिती हो, अशी मग नाहीये. आज भाजपचं जर असेल तर नागपूरला स्मार्ट सिटी का झालं नाही हो? त्या नागपूरचा तर मुख्यमंत्री होते ना, परीक्षेत गडकरी मोदी साहेब आहेत. होते ना. नाही, पेपर घेणारे मोदी आहेत मग आणि पेपर देणारे राष्ट्रवादी अहो, आम्ही काम केलं, काँग्रेस राष्ट्रवादीने काम केलं म्हणून त्या निकषवर आम्हाला स्मार्ट सिटीचं परीक्षा देशात बसणार नंबर आहे. महाराष्ट्रात हे दुसरं आहे. परीक्षक आहेत, स्मार्ट त्यांनी परीक्षा सिटी- घेतली आणि त्याने आमचा रिझल्ट दिला, आम्ही पास झालो म्हणून. भांडवल आणि करावं देशाला लागलं. आम्हाला हे मला मान्य केंद्र नाही, याच्याने सरकारचं- विकास होणार नाही. केंद्र सरकारचं जोपर्यंत चपाटे साहेबांनी सांगितलेलं ती गोष्ट खरी मुद्दा, मूळ मुद्दा तोच आहे. जोपर्यंत आपलं उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत कॉन्ट्रीब्युशन आपल्याला येणारं सुद्धा वाढणार नाही. आणि जोपर्यंत हे सगळं वाढ होत नाही तोपर्यंत विकास होणार नाही. हे उगाच नुसतं बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे. खरं म्हणजे आज आपण चर्चेचा सकारात्मक समारोप करूया. 4ही पक्षाची लोक इथं आली होती. आदरणीय नगरसेवक नरेंद्र काळे सुद्धा काही तांत्रिक कारणांनी, अपरिहार्य कारणांनी येऊ शकले नाही. भारतीय जनता पक्षाचं खऱ्या अर्थाने म्हणणं मांडणारं कोणी इथं नव्हतं. शिवसेनेतर्फे आदरणीय महेश अण्णा कोठेंनी बाजू मांडली, राष्ट्रवादीतर्फे सपाटे साहेबांनी बाजू मांडली आणि अभ्यासपूर्ण बाजू काँग्रेसतर्फे आदरणीय पल्ली साहेबांनी मांडली. आणि यांचे पक्ष वेगवेगळे असतील, पक्षाची विचारधारा वेगवेगळी असेल, परंतु या मातीची इमान आणि आपल्या झालेल्या चुका सुद्धा प्रामाणिकपणे कबूल करण्याचं धारिष्ट्य बऱ्यापैकी लोकांनी दाखवलं की यात आम्ही थोडेफार जबाबदार आहोत. की हे चुका स्वतः कबूल करून येऊ घातलेल्या या निवडणुकीच्या नंतर खऱ्या अर्थानं सोलापूर खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करेल आणि हे सर्व नेते आपापल्या पातळीवरती सोलापूरसाठी योगदान देतील. या अपेक्षेसह आजची चर्चा आपण थांबवूया. धन्यवाद.